नीला सलाम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज सकाळी N11 यजबो शाळेमागं जी हत्या झालेली आहे, सध्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे। त्यासाठी आज आपण N11 यजबो शाळेच्या मागे जे वयोवृद्ध इथं जे फिरत असतात, लहान मुलं इथं खेळत असतात, आपण चर्चा करू। सर आपलं काय मत आहे सर? हॅलो, मी 70 वर्ष वय आहे माझं। मी वयोवृद्ध माणूस आहे आणि मागील 12 वर्षापासून या ग्राउंडवर मी फिरायला येतो। इथं लहान मुलं दिवसभर असतात आणि महिलासुद्धा फिरत असतात। पण आज सकाळी इथं अशी अप्रिय घटना घडली। कोणीतरी अज्ञात खून झाला। त्या संदर्भात मला औरंगाबाद पोलीस आणि महानगरपालिका यांना एवढं सांगणं आहे की इथं महानगरपालिकेचा हे चांगलं ग्राउंड आहे, इथं व्यवस्थित सुखसुविधा दिल्या आणि मेंटेनन्स केला आणि मागे जो वॉचमन इथं कायम होता तो वॉचमन काढून घेण्यात आल्यामुळे अशा घटना घडत आहेत। काही पोरं दारू पिऊन इथं बसतात, वयोवृद्ध माणसांना उलटून बोलतात। ते हे अशा अप्रिय घटना त्याच्यातूनच घडत असतात। या वार्डातले नगरसेवक कोण? या वार्डाचे नगरसेवक रोजतकर म्हणून महिला आहे। हा तर नगरसेवक नाहीच आहे। तर एवढंच आहे की इथं सुखसुविधा द्यायला पाहिजे आणि बंदोबस्तासाठी एक वॉचमन इथं पाहिजे। पोलिसांचे राऊंड असतात तर पण तरीसुद्धा अशा घटना घडत आहेत। सध्याला आता औरंगाबादमध्ये सध्याला गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे। हो, गुन्हेगारी या शहरात अनेक विविध प्रांतातून लोक राहायला आले, त्याच्यातून काही तरुण पोरं भरकटलेल्या मार्गाला लागलेले बेकारीच्या याच्यातून, त्यातून असं घटना घडत असतात। परंतु हे जे प्रमोद महाजन ग्राउंड आहे हे एकदम चांगल्या ठिकाणी आहे आणि इथं पब्लिकला फिरण्यासाठी आणि चांगली व्यवस्था आहे। झाडं लावलेले आहे, विकास चांगला केलेला होता, परंतु यांचा मेंटेनन्स ठेवण्यात आलेला नाही। ते खेळायचे सामान बसवले पण ते तुटलेले आहे। विकास चांगला केला होता म्हणजे सध्याला आता काय आपली अडचण काय सर? आता काय तिथं कंपाऊंड चांगलं तुटलेले आहे, त्या कठड्याचे ते लोखंड तुटलेले आहेत आणि महिलांना सुरक्षा नाही। सकाळी 5 पासून लोक येतात इथं फिरायला, वयोवृद्ध लोक असतात, त्यांना एकमेव ग्राउंड आहे। त्याची जर रखरखाव चांगला राहिला तर अशा घटना घडणार नाही। महानगरपालिका आपलं काय? महानगरपालिकेचीच ही जबाबदारी आहे की इथं वॉचमन त्यांनी काढून घेतलेला। नगरसेवकाची जिम्मेदारी काहीच नाही। नगरसेवक आता सध्या नाही आहे, तर माझी असो किंवा होतं ना, प्रत्येकाची जिम्मेदारी आहे। प्रत्येक सुज्ञ नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे ही की इथल्या झाडांना कोणी हानी पोहोचू नये। इथं जे सामान बसवलेलं आहे खेळायचा किंवा व्यायामाचा, याला तोडू नये, व्यवस्थित वापर करावा। जबाबदारीने जो तो वागला तर चांगलं राहील। आणि प्रशासक साहेब चांगले लाभलेले आपल्या महानगरपालिकेला, त्यांनी याकडे लक्ष देऊन या ग्राउंडचं डेव्हलप करायला पाहिजे चांगले। तसेच आपल्यासोबत दुसरे इतर रहिवासी आहेत। मी आसाराम ज्ञानदेव केकान, शिवसेनेचा माजी शाखा प्रमुख। हे आम्ही भांडून झगडून हे प्रमोद महाजन क्रीडा संकुल तयार करून घेतलेलं आहे भाऊसाहेब ताठे यांच्या काळामध्ये। परंतु पुढं चालून काय झालं की याची सुरक्षितता खूप चांगली होती, पण आता हे भकास झालेलं आहे। टँकर, महापालिकेचे टँकर जे येतात थोडंसं पाणी टाकतात आणि बाकीचं तिकडं पार्सल होऊन जातं पाणी। प्रश्न पाहिला। नंबर 2ला इथं सिक्युरिटी होता, तो सिक्युरिटी उपलब्ध नाही आहे। नंबर 3 जे आपले कॉर्पोरेशनमध्ये जो बाली नावाचे साहेब आहेत त्यांच्या आशीर्वादाने इथं क्रीडा संकुल ते मुलं स्केटिंग करतात, छोटे छोटे मुलं आहेत। आणि आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक जे आहेत 65-70 वयाचे ते सुद्धा इथं फिरतात। थोडा व्यायाम करण्यासाठी थोडं सामान आहे, ते जयस्वाल साहेबांनी बसवलं होतं, पण त्याचीसुद्धा तुटफूट झालेली आहे, त्याच्यावर दुर्लक्ष आहे। अजून मुलांना खेळणं द्यावं जेणेकरून लहान मुलांचा तिथं टाईमपास होईल आणि दिवसभर थकलेले मुलं इथं फ्रेश होतात। तिसरी गोष्ट नाही सध्याला जी सध्या आता हत्या जी झालेली आहे त्या संदर्भात आपलं काय प्रशासनाकडे काय मत? तर या भागामध्ये आता सध्या इथं दुर्लक्षित असल्यामुळं सिक्युरिटी नाही, इथं कॅमेरे CCTV कॅमेरे लावण्यात यावे। त्या जे स्केटिंगच्या नंतर जे बॅडमिंटन खेळतात त्याच्या पाठीमागं
पाठीमागच्या साईडला आता सध्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, गांजा पितात, खूप टुकारी चलती. काही तरुण मुलं मुलींना घेऊन येऊन बसतात. त्यांना 4-5 वेळेस मी सुद्धा हाकलूनसुद्धा लावलं, पण त्यांना लाज लज्जा शरम काही नाही आहे. तरी इथं कॉर्पोरेशननं किंवा पोलिसांना इथं विनंती आहे माझी की बुवा त्यांनी इथं जास्तीत जास्त लक्ष घालून हा सगळा बंदोबस्त करण्यात यावा. ही माझी महानगरपालिका तसेच पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. छत्रपती संभाजीनगरमधून नीला सलाम, न्यूज रिपोर्टर किरणकर.